तर हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता बघा सकाळ झाली आहे. सकाळ म्हणजे व्हायचीच आहे. तर आज आमच्या साहेबाला जायचं होतं 6 वाजता. तर मी उठली 4 वाजता. तसं तर 3:30 वाजताच उठली, पण डुगू उठला होता, त्याच्यामुळे त्याला दूध पाजता थोडा वेळच झाला. तर आता मी उठली आहे आणि उठल्याच्यानंतर आता मी केस वगैरे थोडंसं हे करून घेत आहे, बांधून घेत आहे थोडेसे केस वगैरे. तर मी यूट्यूबवर बघते की खूप असे चॅनल आहेत गृहिणीचे, की सकाळपासूनचे व्हिडिओ दाखवतात त्यांनी. आणि मला पण असं वाटते की आपण पण काहीतरी करावं. यूट्यूबवरती आता काम करत आहो आपण, तर त्याच्यावरती आपण पण व्हिडिओ काढावा. म्हणून हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे. तर सकाळी उठून म्हणजे कसं आपलं जे रुटीन आहे, आपण जे करतो ते दाखवणं म्हणजे आपली एक कसं म्हणजे दिवसाचं जे काही आपले काय म्हणतात, आपलं जे आपण जे करतो, जे काही घरी करतो, जे काही आपल्यासोबत घडते दिवसभरामध्ये, तर ते आपण आपल्या आठवणी साठवून ठेवणं असते हे यूट्यूबवरती काम करणं. म्हणजे कसं आपल्याला कधी पण म्हणजे असं आठवण आली की गेलेले दिवस आपले कसे होते, तर ते आपण बघू शकतो. त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ असे काढते आणि मला आवडतात व्हिडिओ काढायला. माझे मिस्टर तर नको म्हणतात. तर सकाळी झाली आता 6 वाजेपर्यंत मला स्वयंपाक करून त्यांना द्यायचं होतं. माझा भाऊ पण जाते, डब्बा त्याला पण द्यावं लागते. त्याच्यामुळे मी एकीकडे कुकर, एकीकडे चाय वगैरे मांडली होती आणि एकीकडे भात मांडली होती. तर माझा बऱ्या प्रकारे स्वयंपाक झालेला आहे. तर आता होऊन राहिलेला आहे. तर डाळ मांडली होती, तर कुकरमध्येच तडका मारून टाकली छोट्याशा गनमध्ये हे करून. आणि मी आज बनवणार होती वालाच्या शेंगाची भाजी. तर तुमच्याकडे कशाची भाजी करतात, कशा प्रकारे करतात या वालाच्या शेंगाची भाजी, ते मला सांगा. मी तर त्याला आधी शिजवून टाकते आणि शिजवून झाल्याच्या नंतर त्याला तडका मारते. तर अशा प्रकारे आमच्याकडे भाजी करतात त्या वालाच्या शेंगाची. आता मी त्याला याच्यामध्ये शिजवून टाकली आहे. आणि आता ते बघा, टमाटर वगैरे तुम्हाला कापून दिसतच असेल, तर ते त्याला तडका मारायसाठी आहे. म्हणजे त्याला म्हणजे फोडणीनंतर द्यायची असते. पहिलं शिजवून तिखट मीठ वगैरे पूर्ण त्याच्यामध्ये टाकायचं, आधी शिजवून टाकायचं त्याला मस्त प्रकारे. पाणी जास्त टाकायचं नाही. इतकी मस्त भाजी होते ना, तुम्ही एकदा बनवून खाऊन पहा तशी भाजी, तर खूपच मस्त भाजी होते. मला पण ही पद्धत माहीत नव्हती, पण माझं लग्न झाल्याच्या नंतर माझी सासू वगैरे, ताई वगैरे, आमची जाऊबाई अशीच करायची. त्याच्यामुळे मी पण आता शिकून घेतली आणि इतकी मस्त भाजी लागते ना ती. तर तुम्ही